नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वप्नील घाटोड सर एक्झिट अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण अशी एक संकल्पना शिकणार आहे की साधारण ती पोलीस भरती, सरळ सेवा, गडब, गटक किंवा कुठल्याही परीक्षेला ही नेहमी आपल्याला विचारलं जातं. मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आता तुमचा एक प्रश्न मी क्लिअर करतोय बघा. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, प्रश्न आहेत आपला मूळ संख्या ओळखणे. कारण आता सर्वसाधारणपणे आपल्याला हे माहीत आहे की 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहे, जे की सर्व महाराष्ट्रातल्या किंवा कुठल्याही मुलाला ते पाठ असतं, बरोबर ना. मग प्रश्न कुठला आहे मित्रांनो, म्हणजे 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला पाठ असतात, ठीक आहेत ना. मग त्याच्यापेक्षा मोठ्या ज्या संख्या आहे, म्हणजे 100 पेक्षा मोठ्या 100च्या पुढे कुठल्याही असतील किंवा 1000च्या पुढच्या आपल्याला संख्या विचारल्या जाऊ शकते, बरोबर ना. मग अशा मूळ संख्या आपल्याला विचारल्या असता किंवा ती आहे की नाही आहे हे आपल्याला ओळखण्यासाठी आज एक नवीन टेक्निक आपण या ठिकाणी पाहणार आहे. तर मित्रांनो बघा, साधारण हे शिकण्यासाठी बघा 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहे, बरोबर ना. मग आता एक मी टेबल या ठिकाणी लिहितोय. साधारण 111 पासून मी सुरुवात करतो, कारण 110 आहे थोडी लहान होऊन जाईल, त्याच्या पुढे आपल्याला त्याच्यापेक्षा मोठ्या पाहता येईल. 111 ही संख्या बघा, 112 ही संख्या आहे, 113 ही संख्या आहे, 114, 115 आहे, 116, 117, 118, 119 आणि 120. मित्रांनो, मी साधारण 1 ते 2 प्रश्न या ठिकाणी समजून सांगतो आणि हे शिकल्यानंतर, हे पाहिल्यानंतर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक नवीन टेक्निक तुमच्यासाठी आहे खऱ्या अर्थानं, आणि हे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. बघू शकता की या माध्यमातून आपल्याला मूळ संख्या ओळखणे कसं सोपं होऊ शकते, ठीक आहेत ना. तर बघा मित्रांनो, एकतर आपल्याला या ठिकाणी कसोट्या माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला त्याला कुठल्या संख्यांना घ्यायचं आणि कुठल्या संख्यांना वगळून टाकायचं हे आपल्याला त्या माध्यमातून लवकर कळतं, बरोबर ना. तर मित्रांनो, आता यामध्ये कुठली संख्या मूळ आहे हे ओळखायचं आहे, किंवा परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नामध्ये जर त्यांनी ऑप्शन दिलं की बाबा पुढील 4 पर्याय दिलेले आहे तुम्हाला, त्याच्यापैकी मूळ संख्या कुठली आहे असं जर म्हटलं असेल, किंवा प्रश्नातच त्यानं उल्लेख केलेला असेल की मूळ संख्या यापैकी कोणत्या कोणत्या आहे, 4 आहे का, म्हणजे साधारण 5-6 संख्या दिल्या आहे, मग याच्यापैकी किती मूळ संख्या आहे, 2 आहे का, 3 आहे का, बरोबर ना. तर मित्रांनो, नेमकं 100च्या पुढील संख्या ज्या की आपल्या पाठ राहत नाही किंवा आपण त्या पाठ करू शकत नाही, तर मित्रांनो अशा पाठ नसलेल्या मूळ संख्या आहे की नाही हे कसं व्हेरीफाय करायचं, ओळखायचं कसं, याबद्दल हे आपण माहिती बघू. लक्षात घ्या. साधारण मित्रांनो, मी खालून किंवा वरून सुरुवात केली तर बघा, आता या ठिकाणी मूळ संख्या कोणत्या नाही हे मला पाहिल्याबरोबर कुठं कळेल, तर बघा 111 ही मूळ संख्या नाही आहेत, कारण त्याला 3 भाग जातो, 3ची कसोटी लागते. यानंतर ही समसंख्या आहे, ही मूळ संख्या नाही, म्हणजे इथं आपल्याला कसोट्या वगैरे माहीत आहे, त्याच्यामुळं एक्झॅक्टली आपण सांगू शकतो की ती मूळ संख्या नाही आहे, बरोबर ना. तसंच मित्रांनो 114 ही समसंख्या आहे, बरोबर आहे, ही सुद्धा मूळ नाही आहेत. याला 5 भाग जातो, त्याच्यामुळे ही सुद्धा मूळ नाही आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर 116 ही संख्या सम आहे, ही सुद्धा मूळ नाहीत. त्यानंतर 117 थोडं आपण या ठिकाणी ऑब्झर्व करू बघा, 3ची कसोटी याला लागते, कारण 7, 8, 1, 9 म्हणजे साधारण 9ला 3 भाग जातो, म्हणून ही सुद्धा मूळ संख्या नाही आहेत. 18 ही समसंख्या आहे, त्यालाही मूळ संख्या म्हणता येणार नाही. आणि 17च्या पाड्यात 119 येतं म्हटल्यानंतर ही सुद्धा मूळ नाही. आणि 120 ही समसंख्या आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा मूळ नाही. म्हणजे मित्रांनो, आपल्यासमोर कोणती संख्या शिल्लक राहिलेली आहे, ती आहे 113. आता 113 ही संख्या मूळ आहे का, हा एक आपल्यासमोरचा प्रश्न आहे, ठीक आहेत ना. तर मित्रांनो, याला मूळ संख्या आहे की नाही हे ओळखायचं कसं, याबद्दल आपण पाहतोय, शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मित्रांनो, काय करायचं, समजा P = 113, म्हणजे दिलेली संख्या ही असं आहे की P ही दिलेली 113 अशी समजून घ्या, ही कुठली तरी संख्या आहे, मूळ आहे किंवा नाही आपल्याला सध्या माहीत नाही, बरोबर ना. आणि मित्रांनो, काय करायचं आहे, n ही अशी संख्या घ्यावी की n ही अशी संख्या घ्यावीत की बघा कशी घ्यायची, की n चा स्क्वेअर हा एक तर मोठा असला पाहिजे किंवा इक्वल कोणापेक्षा, P पेक्षा. म्हणजे दिलेली जी संख्या आहे जी आपल्याला ओळखायची आहे त्याच्यापेक्षा n अशी संख्या घ्यायची की तिचा वर्ग किंवा ती स्वतः, म्हणजे वर्ग केल्यानंतर तो म्हणजे P जी आपली आहे दिलेली संख्या याच्या बरोबर असला पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. ओके, सो बघा आता कुठली अशी संख्या आहे, म्हणून n = 11 घेऊन. आता 11 का घेतलेला आहे बाबांनो मी, कारण लक्षात ठेवायचं, कारण 11चा वर्ग हा किती होतो, 121 होतो, लक्षात घ्या. 11चा वर्ग होतो या ठिकाणी 121, बरोबर ना. आणि 121 हे 113 पेक्षा कशा आहे, मोठे आहेत. मग आता दुसरी पद्धत काय करायची, दुसऱ्या पायरीला आपण काय करायचं बघा, तर आपण हे जे आपल्याला भेटलेलं आहे, म्हणून 11 पेक्षा सर्व लहान मूळ संख्या या ठिकाणी लिहून घ्यायच्या बघा. मग 11 पेक्षा लहान मूळ संख्या कुठल्या आहे, चला 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे आणि स्वतः 11 ही सुद्धा घ्यायची. आता माझं वाक्य लक्षात घ्या, पुढचं काय असेल तर मित्रांनो, ह्या आधीच्या ज्या मूळ संख्या आपण लिहिलेल्या आहेत ना, या मूळ संख्यांपैकी कुठल्याही एका तरी संख्येनं या दिलेल्या संख्येला जर भाग जात असेल तर ती मूळ संख्या नाही, लक्षात ठेवायचं.
काय बोललो मी परत लक्षात घ्या. या दिलेल्या संख्येपेक्षा सर्व लहान मूळ संख्या आपण लिहिलेल्या आहे. यापैकी जर एका जरी संख्येनं 113ला भाग गेला तर ती मूळ संख्या होणार नाही. आपण चेक करून बघा. याला 2 भाग जातो का? अर्थातच नाही. 3ची कसोटी लागत नाही म्हणजे 3 भाग जात नाही. 5नं त्याला भाग जात नाही हे आपल्याला माहिती आहे कारण कसोटी लागत नाही. आणि मित्रांनो 7च्या पाड्यात ती नक्कीच येत नाही, बरोबर ना? कारण आपण या ठिकाणी बघू शकतो, लक्षात घ्या. म्हणजे तीही कसोटी या ठिकाणी लागणार नाही. दुसरं, मग या ठिकाणी 11नं भाग जातो का? त्याला बिलकुल नाही. 11ची सुद्धा त्याला कसोटी लागणार नाही, लक्षात घ्या. मग मित्रांनो यापैकी कुठल्याही मूळ संख्येनं म्हणजे सर्व मूळ संख्या घेतल्यानंतर कुठल्याही मूळ संख्येनं तिला भाग जर गेला नाही, म्हणूनच या ठिकाणी म्हणून 113 ही काय आहे? ही मूळ संख्या आहे. लक्षात ठेवायचं, ही मूळ संख्या आहे. आता आपण हे थोडं चेक करून बघू दुसऱ्या एक्झाम्पलच्या माध्यमातून. लक्षात ठेवायचं म्हणजे जे की आपल्याला कुठली पण माहीत असेल, ठीक आहेत ना. जस्ट फॉर एन एक्झाम्पल बघा. आता 225 ही मूळ नाही आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याला शिकायचं आहे व्हेरीफाय कसं करायचं, ओळखायचं कसं, बरोबर ना. मग आता 225च्या अलीकडे किंवा पलीकडची वर्गसंख्या कुठली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येईल. किंवा आपण थोडं अजून सोपं घेऊ शकतो बघा. 215, कारण 225 होता आपल्याला माहिती आहे 15चा वर्ग होता. आपल्याला कुठल्याही संख्या घेता येतं. 215 घेतलं, मग 215च्या पेक्षा मोठा वर्ग कुणाचा आहे आपल्याला माहित आहे की या ठिकाणी जसं 14चा वर्ग 196 होतो, बरोबर आहेत ना. 15चा वर्ग हा 225 होतो. म्हणजे याचा अर्थ n बरोबर 15 घेऊन हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. मग आता 15पेक्षा सर्व लहान मूळ संख्या लिहून टाकायच्या. ज्या कुठल्या कुठल्या? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे आणि 13 आहे. तर बघा मित्रांनो या 215ला 2 भाग जात नाही, 3 सुद्धा जात नाही, कारण 5 आणि 2 7 आणि 8 3ची कसोटी लागणार नाही. आपण थोडं पाहिलं तर 13नं त्याला भाग जात नाही, त्याला 11नं भाग जात नाही, त्याला 7नं पण नक्कीच भाग जात नाही, कारण 7 तरी 21 5 शिल्लक राहिले नाही जात. मग उरलंच किती? तर 5. या ठिकाणी मित्रांनो 5नं डेफिनेटली त्याला भाग जातो, म्हणून ही संख्या या ठिकाणी मूळ नाही. तर मित्रांनो या ठिकाणी आता जे आपण शिकलेलं हे काय शिकलेलं? तर यापैकी कुठल्याही दिलेल्या प्रश्नामध्ये किंवा कुठल्याही परीक्षेला जर आपल्याला दिलेली संख्या खरंच मूळ आहे की नाही आहे हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर हे टेक्निक तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. मित्रांनो असेच नवनवीन संख्या तुम्ही घेऊन हे टेक्निक वापरून याचा अभ्यास करू शकता आणि येणाऱ्या परीक्षेसाठी हा प्रश्न कन्फर्म तुमचा शाश्वत असेल, यात कुठली शंका नाही. तर मित्रांनो हा होता आजचा भाग. आणि मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना एक्झिटो अकॅडमीचा ऑनलाईन अंकगणित बुद्धिमत्ताचा कोर्स घ्यायचा असेल त्यांनी एक्झिटो अकॅडमीचं ॲप हे डाउनलोड करायचं आहे. आणि सध्या मित्रांनो या ठिकाणी 14 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व श्रीराम नवमी निमित्त भव्य ऑफर सर्व ऑनलाईन कोर्सेस सुरू आहे. तेव्हा मित्रांनो आताच एक्झिटो अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला जो आवडीचा कोर्स असेल, लाईव्ह बॅचेस आहेत, त्यामध्ये साधारण विक्रम बॅच आहे, त्यानंतर विजय भाऊ बॅच आहे, अशा 2 ते 3 सध्या लाईव्ह बॅचेस नवीन सुरू आहे. मित्रांनो जी बॅच तुम्हाला हवी आहे ती तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.